रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। Gopa
संगति संगति पूछिए संगति पूछिए संगति निश्चिंती भारी आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भारी आमुची निश्चिंती भारी आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे
तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनिताचे पुर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता वा आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे महायोग पेठे तटे भेमरथ्यावो वरम पुंडरीकाय दातो मुनेन्द्री समागत्य तिष्ठात मानाद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाचे रूप थांबन पांडुरंगाचे रूप थांबन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थौ पदांभोज तेजक प्रदिक प्रदेश विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओ
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कार आता विठाला तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेव करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहोनिवासी असणारे श्री संत तुकोबाराय यांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा आज या ठिकाणी काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला अभंग आहे. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आहे का नाही, त्यामध्ये पारायण असेल, रात्री हरिपाठ असेल, जागर असेल, हरिकीर्तन असेल, गेल्या 7 दिवसापासून अविरत अशा प्रकारे असणार चालू असलेला हा जो सप्ताह आहे, या सप्ताहाची आज असणार सांगत आहे. काय बाबा सांगत आहे का नाही. काही काही भागात म्हणतात महाराज आमच्या इथला सप्ताह मोडा आहे का नाही. कोणी कोणी शब्द आणला कोणास ठाऊक. सप्ताह मोडत नसतो, सप्ताह संपत नसतो, संपणारे तुम्ही आम्ही येत. अलग लक्षात. मग या काल्याच्या कीर्तनानं आज असणार आजच्या या सप्ताहाची आपल्या सांगत आहे. ज्यांच्या दरबारामध्ये असणार या सप्ताहाचं आयोजन दत्तप्रभू आपल्या गावाचं असणार आराध्य दैवत, त्या दैवताच्या समोर असणार सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, माता भगिनी असतील, पुरुष वर्ग असेल, आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध मंडळी, तरुण वर्ग, सप्ताह कमिटी सर्वांच्या वतीनं असणार अगदी आनंदामध्ये प्रेमयुक्त अंतकरणानं सर्वांच्या आर्थिक मदतीनं सर्वांच्या अथक परिश्रमातून असणार चालत असलेला हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, त्या सप्ताहातील आजची काल्याची जी कीर्तन रूपी सेवा आहे, ही सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्व कमिटीच्या वतीनं आहे का नाही माझ्याकडे सुपूत करण्यात आलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली असे असणारे आमचे परमादरणीय परमस्नेही प्राणस्थ कंठस्थ असणारे श्री हरिभक्त परायण आपल्याच गावचं वैभव गायनाचार्य आमचे विवेक महाराज, त्यांच्या माध्यमातून मला फोन आला आहे का नाही. खरं जर पाहिलं तर ही सेवा जे माझ्याकडं असणार चुकून आलेली आहे का नाही बाबा. म्हणजे झालं कसं माहिती आहे का, मोठ्याचं लग्न होतं आणि त्या लग्नाकरता असणार अनेक अशा प्रकारच्या स्कॉर्पिओ गाड्या केल्या, गाड्या भरपूर होत्या, पण सगळ्यात शेवटला जाण्यासाठी एक गाडी ठेवलेली होती बाबा. वर बाप जे जवळचे माणसं होते सगळं वर हाड काढून दिलं आणि एक गाडी अशी स्पेशल ठेवलेली होती. कशाकरता, या बाकीच्या नेण्याकरता स्पेशल गाडी. पण त्या गाडीवाल्याचा फोन आला आहे का नाही, हुकून चुकून अशा प्रकारे असणार. आता ह्या असणार गाडी, ह्या गाडीनं तुम्हाला असणार आणखीन 1 तास प्रवास करायचा. किती बाबा आहे का नाही. बसतानी फक्त रस्ते असे आहेत, पुन्हा दणक बसतानी फक्त आपापल्या पद्धतीनं असणार धरून बसण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला. या सेवेकरता उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी येतं, माता भगिनी येतं, या ठिकाणी असणारं विशेष करून ज्यांचं सहकार्य, ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, आपल्या गावचं असणारं गान कोकिळा, गानगंधर्व असणारं श्री हरिभक्त परायण आमचे शिवाजी महाराज ओंडेगावकर आहे का नाही. पहा तुमच्या गावाचं वैभव आहे महाराज. एवढे असणारे कलाकार मंडळी, महाराज मंडळी गावामध्ये असणारे हे करण्याकरता लय पुण्याही लागते, उगच नाही. हरिभक्त परायण शिवाजी महाराज आहेत, श्री हरिभक्त परायण आमचे सुभाष महाराज आहे का नाही, ओंडेगावकर वा आळंदीला असतात ना बाबा आहे का नाही.
ते सुद्धा उपस्थितीत अलीकडून आमचे श्री हरिभक्त परायण वडील स्वरूप असणारे राजभाऊ महाराज डिग्रसकर ते सुद्धा आहेत, विवेक महाराज आहेत, एकूण बरेचसे असणारे गावकरी मंडळी असतील, बाहेरगावची भजनी मंडळ, सर्वांची काही नावं येत नाहीत. आमच्या पाठीमागं त्याला म्हणलं मागं उभा राहा आमचे श्री हरिभक्त परायण तरुण तडपदार युवा कीर्तनकार महाराज, ज्यांना आम्ही असणारं प्रेमानं बाळू महाराज म्हणतो. आपल्या गावचे वैभव ज्ञानेश्वर महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत. एकूण सर्व असणारं गावकरी मंडळी असतील, बाहेरगावची मंडळी असतील, सर्व या ठिकाणी उपस्थित. आम्हाला वाजवण्याकरता ज्यांची उपस्थिती लाभलेली असे आमचे श्री हरिभक्त परायण नाना महाराज नाही का. आणि विशेष करून असणारं आमचे माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलचे असणारे संचालक अध्यक्ष श्री हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज चोपडे हे सुद्धा उपस्थित आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. बसलेले सर्व मंडळी ठीक आहे, माता भगिनीसुद्धा असणार त्या ठिकाणी, लांब लांब बसलेली मंडळी. अगदी अल्पशा वेळेमध्ये आपल्याला सेवा करण्याचा प्रयत्न करायचा, कारण आपली सेवा म्हणजे अशी आहे जिल्हा परिषदची शाळा. भरू किती वाजता सुटणार टायमाला. विठाला विठाला. प्रसंग काल्याचा आहे. काला म्हणलं की 3 प्रकारचा सांगितला बाबा शास्त्राने आहे का नाही. काला एक दही लाह्याचा काला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा काला तो फार महत्वाचा आहे महाराज. तो म्हणजे या ठिकाणी जन्माला आलेला तो जीव आहे. जीव आणि ब्रह्म यांचा असणार ऐक्य, हा झाला काला. आणि खऱ्या अर्थानं तोच काला जीवनामध्ये करण्याकरता एवढा खटाटोप आहे. बारीक चिंतने आहे का. हा जो सप्ताह 7 दिवस आपण केलेला आहे, कशाकरता केला बाबा आहे का नाही. हे बघा कष्ट आहेत बरं का. उगच असणार त्या ठिकाणी सप्ताह उभा करायचं म्हणलं कष्ट आहेत का नाही बाबा. हे बघा परमार्थ असू द्या किंवा प्रपंच असू द्या, दोन्ही गोष्टीमध्ये कष्ट बिगर कोणाला फळ भेटलेलं. दोन्ही उदाहरणे घ्या तुम्ही. प्रपंच असू द्या किंवा परमार्थ असू द्या, या ठिकाणी बिगर कष्टाचं कोणालाच काही मिळालं बाबा नाही. साधं संसारातलं उदाहरण घ्या. गाडी घ्यायची, बंगला करायचा आहे का नाही, शेती घ्यायची, काय करावं लागते बाबा त्याच्याकरता. बोलत चला बरं का तुम्ही. काय करावं लागते. कष्ट करावं लागतं आहे का नाही. बिगर कष्टाचं आजपर्यंत कोणाला काही मिळालं काही तर. आणि जर तुम्हाला असं वाटत असं की अमुक माणसाला बिगर कष्टाचं काहीतरी मिळालं, तर हा सरळ तुमचा भ्रम आहे बाबा. अलग लक्षात काय. कारण या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर बिगर कष्टाचं कोणालाही काही सुद्धा प्राप्त होत, तिथं कष्टच करावं लागतं. तुमच्या तोंडातलं बोलू का. सर्वांना असं वाटतंय हे जे मंडळी आहेत ना बाबा माझ्या सगट याला कसं भेटतंय. कसं आहे बोला. पण ऐका ना, नाही बाबा हे सुद्धा बिगर कष्टाचं नाही. कुठून बाबा भजन करताना कुठून आहे हे का नाही. ऐका ना, घाम येतो एवढं गारव आहे ना. आता असणार बघा आमचे वाजणार आहेत ना, त्यांना बघा तुम्ही यांची बनेल बोलली झालेली घाम आहेत. आता कष्ट आहेत. हे बघा परमार्थ असू द्या किंवा प्रपंच असू द्या, दोन्ही गोष्टीमध्ये कष्ट. बरं मला सांगा, निस्त्या कष्टानंच असणार सर्व काही भेटतंय का. सगळं काही कष्टानं भेटन का. कोण कष्ट करीत नाही कमी नाही करता सांगा बरं. प्रत्येकाचे कष्ट कसे येतं. एखाद्याला घर बांधायचं असेल कष्ट करीत नाही तो. कोणाला वाटत नाही घर असावं म्हणून. कोणाला वाटत नाही सांगा ना. प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला असणार काय संपत्ती असावी, याकरता कष्ट करण्याकरता प्रत्येक माणूस काय आहे प्रवृत्त आहे. मग कष्ट करीत असताना सुद्धा त्या कष्टाचं फळ सगळ्याला सारखं मिळतं का. चिंतन आहे. मिळतं का बाबा. नाही मिळत. काय कारण असेल. कष्ट प्रत्येकाचे सारखे आहेत. प्रत्येकाला वाटतं असणार मला ज्यांना सुभाष महाराजांना जेवढं मिळतं का तेवढं मला मिळावं, कारण मी सुद्धा त्यांचे इतके कष्ट करतोय हे का नाही. पण या कष्टानं प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळत्याला असं नाही. कष्ट करून सुद्धा असणार एक गोष्ट लागत असते, त्याचं नाव आहे प्रारब्ध. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित. प्रयत्न करून सुद्धा जर तुमचं संचित प्रारब्ध जर अनुकूल नसेल तर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होणार नाही. हा झाला प्रपंच, हा झाला संसार. संसारामध्ये आपण असणार किती जरी प्रयत्न केले, कष्ट केले, प्रयत्न केले, आणि जर तुमचं प्रारब्ध जर असणार त्या ठिकाणी योग्य नसेल तर तुम्हाला त्या गोष्टीचं फळ मिळणार नाही, मिळू शकत नाही. का. कारण प्रारब्धाची जोड लावलेली महाराज कशाला प्रयत्नाला आहे का नाही.
उदाहरण जर सांगायचं झालं, साधं उदाहरण एका मिनिटात सांगतो ऐका. जुना काळ आहे बरं का. आता सध्याची परिस्थिती अवघड झालेली आहे ऐका, आणि ती परिस्थिती दुसऱ्याला नाव ठेवून उपयोग नाही, आपणच केलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपण केलेलीच आपल्याला भोगण्याकरता येत असते. गुन्हा कोणाचा आहे? आज असणारं मुलाचे वडील असणार त्या ठिकाणी याचना करतायत, बाबा बघा आमच्या मुलाकरता एखादी मुलगी. कोण केलेलं आहे फळ हे? ऐका ना, कुणी केलेलं आहे? आपणच केलेलं आहे. त्या टायमाला आपणच असणार त्या मुलीची गर्भात हत्या केली. या कारणानं आपल्यावरती तीच वेळ आली. कधी कोणाला किंमत येईन काही सांगता येत नाही बाबा. हे बघा, वेळ माणसाची बदलत असते. कोणाची वेळ कधी बदलल सांगता येत नाही. एक काळ होता, त्या काळामध्ये आमच्या मुलीच्या वडिलांनी असणारी डोक्याचा फेटा काढायचा आणि मुलाच्या वडिलाच्या पायावर ठेवायचा बाबा, आणि हात जोडून विनंती करायची, ऐका ना ओ दादा, ऐका ना, काय आमची मुलगी पदरात घ्या ना. ऐका ना, होता ना दिवस बाबा, बाबा होते का नाही हे दिवस? पण ऐका, वेळ बदलली. ऐका नाही, वेळ बदलली ना, सावली इकडच्या तिकडं होत असते दादा. अलग लक्षात, झाडाची सावली सकाळून एकीकडे असते आणि दुपारून असणार या बाजूला जात असते. हे विसरलं नाही पाहिजे. कोणाला किंमत कधी येईन काही सांगता येत नसते. मास्क कोणाला माहित होता का कसा येतं? पण आल्या का नाही एक दिवस एवढ्या एवढ्या कपड्याला किंमत बाबा. पण आपण केलेलं कर्म आपल्याकडला भोगण्याकरता त्या ते कर्म आज असणार भोगण्याकरता येते. मी एवढे ग्रंथ वाचले बाबा, पण एवढ्या ग्रंथामध्ये बाकीच्या काही गोष्टीला प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. थोडेफार जर असणार पातक झाले ना, तर काही पातकांना प्रायश्चित्त सांगितलं. म्हणले मांजर मेली, जाय म्हणले काशीला, हे झालं प्रायश्चित्त. पण ऐका ना, ज्यांच्याकडून भ्रूण हत्या घडली असेल ना दादा, चुकून बी त्याला असणार कुठल्याच प्रकारचं प्रायश्चित्त नाही. विठाला विठाला. एका मित्राचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्याला सासरवाडीची 5 एकर जमीन त्या याच्यामध्ये भेटली. उदाहरण कशा करता लक्षात घ्या. 5 एकर जमीन मिळाली, पण जो सोबतचा मित्र होता ते म्हणला, खरे माझ्या मित्राला 5 एकर आली म्हणला जमीन. कुणी कळली? सासरवाडीची. आपल्याला कमीत कमी म्हणला 4 का होईना पण आली पाहिजे. प्रारब्ध सांगतोय, 4 एकर का होईना जमीन आली पाहिजे. बऱ्याचशा मुली शोधल्या, बऱ्याचशा असणार मुली बघितल्या. त्यानं 52 मुली बघितल्या होत्या एकूण. जुना काळ होता. पण मुलीला पहिला प्रश्न विचारायचा, काय तुला भाऊ आहे का? भाऊ आहे म्हणलं की तिथं असणार ती नीट उठून यायचा. ऐका ना. दुसरीकडे गेला, भाऊ आहे का? म्हणले भाऊ नाही. जमीन? मला जमीन नाही. मग जमलं नाही. पण एक त्याला असणार त्या ठिकाणी स्थळ असं सापडलं की त्या ठिकाणी त्या मुलीला भाऊही नव्हता आणि 4 एकर जमीन सुद्धा होती. म्हणला जमलं काम. लग्न केलं बाबा. लग्न झाल्याच्या नंतर 2-3 वर्ष संसार सुखान चालला. पण इकडे याच्या पत्नीला असणारं बाकी दुसरं कोणीच नव्हतं. फक्त वडील आणि आई हे 2 जण होते आणि वृद्धावस्थेत झालेले होते. पण शेवटी त्याला वृद्धापकाळानं असणारं सापडलं आणि व्याधी पाठीमागं लागली. आणि 4-2 दिवसानं असणारं फोन आला मुलीला, बाई काय
तुझ्या वडिलाची तब्येत फार बिघडलेली आहे. पोरीनं मालकाला सांगितलं, हो काही जरी केलं त्याला तरी कोण आहे दुसरं आपल्याशिवाय, हे का नाही, एक काम करा त्याला दोघायला बी इकडे घेऊन या. इकडे घेऊन आल्याच्या नंतर दवाखाना कोणाला करावं लागेल बाबा? येणंच केला. दवाखान्यात नेलं, इथून उचललं परभणीहून नेलं नांदेडला. म्हणले नांदेडला इथं ऑपरेशन होत नाही, हैदराबादला जाऊ द्या. मोकळे चाकळे त्याला 8-9 लाख रुपये लागले. हे म्हणला, होय का आता त्या पैशाचं कसं? म्हणली जमीन आहे ना त्याची, किती एकर? 4 एकर. 2 एकर काढा म्हणले त्याच्यातली. 2 एकर काढली महाराज. बरं मग 2 एकर काढल्याच्या नंतर म्हाताऱ्याचा इलाज केल्यावर म्हाताऱ्यानं जगावानं. म्हातारं जगलं नाही, म्हातारं मरण पावलं, पण 2 एकर जमीन घेऊन गेलं. आता प्रश्न असा झाला, म्हाताऱ्याची हाय खाल्ली म्हातारीनं आणि म्हातारी बी पुन्हा बुखारली. आता उरलेली जी 2 एकर होती का तिच्यात म्हातारी बसली नाही. म्हातारीनं याच 1 एकराचा काटा काढला आणि मग म्हातारी मेली खुशाल. किती एकर गेली बाबा? 5 एकर. दृष्टांत संपला. ऐका ना, मित्राचं बघून असणारा प्रयत्न केले नाही का? केले, हे का नाही, पण प्रारब्ध अनुकूल नसल्या कारणानं प्रयत्नाला असणारं फळ मिळालं का? नाही. त्या प्रयत्नानं उलट आपलं सुद्धा 1 एकर घेऊन गेलं. म्हणजे निष्ठे प्रयत्न चालत नाहीत, त्याला प्रारब्धाची जोड लागते. विठाला संसार आलं लक्षात. आता परमार्थ सुद्धा तसाच आहे. परमार्थात सुद्धा कितीही प्रयत्न करा, प्रयत्न करीत असताना जर आपल्याला जर कृपेची जोड नसेल ना बाबा, आहे का नाही, तर परमार्थ सफल होणार. त्याच्याकरता कृपा लागते. कृपा प्रपंच परमार्थ करशी कार्य साधका. प्रपंच परमार्थ करशी कार्य साधका. प्रपंच छान प्रमाण दिलं बाबा. आणि विषय चालला होता परमार्थामध्ये कृपेशिवाय असणाऱ्या या गोष्टी घडत नाहीत. कृपा लागत आहेत बाबा. कृपा, त्याच्यामध्ये कृपेचे प्रकार सांगितले 4 कृपा असणार झाल्याच्या नंतर माणसाचा परमार्थ जो काय होतो, सफल होतो, आहे का नाही. त्या 4 कृपा आहेत. एक देवाची कृपा, दुसरी संताची कृपा, तिसरी शास्त्राची कृपा आणि चौथी अंतकरण कृपा. या 4 कृपा ज्या दिवशी झाल्या त्या दिवशी आपला परमार्थ सफल झाला. काय खरं जर पाहिलं तर हे जे असणारं फळ आहे महाराज परमार्थाचं, काय हे बिगर कृपेचं होऊ शकत नाही. याला साधूची कृपा लागते महाराज. होऊ शकतं का? नाही. गावामध्ये 2-2 सप्ते, एवढे कार्यक्रम, आहे का नाही, एवढा अन्नदान, एवढा सत्संग, हे होण्याकरता असणार त्या ठिकाणी कृपा लागते, आशीर्वाद लागतात. आणि तसं जर सांगायला हा आपल्या भाग कसा आहे बाबा, संपूर्ण भाग असणार साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, है का नाही. आणि त्या ठिकाणी देव येत असतो. कुठं? ज्या ठिकाणी असणार साधूचं वास्तव्य, देव सुद्धा तिथंच असणार येत असतो. म्हणून मारुतराव महाराज असतील, मोतीराम महाराज असतील, रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, है का नाही, पंडित गुरु महाराज पारडीकर असतील, सर्वांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आणि या भूमीवरती त्यांची कृपा आहे महाराज. कोणाची? देवाची कृपा आहे, साधूची कृपा आहे, शास्त्राची सुद्धा कृपा असणार आहे. तुकोबाराय म्हणतात बाबा, या 4 कृपा झाल्यानं माणसात, आणि याच्याकरताच परमार्थ करा. हे बघा, आपण जे सप्ताह केलेला आहे खऱ्या अर्थानं 7 दिवसाचा आहे. किती दिवसाचा सप्ताह? 15 दिवसाचा काउंट ठेवला नसेल, 7 दिवसाचा. काय याच्या पाठीमागं कारण आहेत बाबा. कारण तुमचं आमचं जे आयुष्य आहे हे फक्त 7 दिवसाचं आहे. किती दिवसाचं आहे? 8वा दिवस तुमच्या आमच्या करता नाहीये.
मग 8वा दिवस ज्या दिवशी उजाडला त्या दिवशी खऱ्या अर्थानं काला. कोणता? जीव आणि ब्रह्म हे ऐक्य, याचं नाव काला. म्हणून हे जे 7 दिवस आहेत ना, मग तुमचं आमचं आयुष्य आहे, आयुष्यभर केलेला जो परमार्थ आहे तो परमार्थ ज्या दिवशी असणार काला झाला त्या दिवशी आपला परमार्थ आहे का नाही. म्हणजे हे जे जीवनभर केलेला परमार्थ सफल व्हावा असं जर वाटत असेल तर याकरता परमार्थ व्यवस्थित करा, हे का. आणि हाच परमार्थ आहे. 8व्या दिवशी असणार काला, जीव आणि ब्रह्म ऐक्य झालं, काला झाला. तसं तुकोबाराय म्हणतात शास्त्राची संत ही कृपा झाल्याच्या नंतरच माणसाला देवाचं सानिध्य लाभत असतं. म्हणून तुकोबाराय एका गोपाळाची भूमिका घेतात आणि तुकोबाराय सांगतात की बाबा देवा, आम्हाला तुमच्या असणार संगतीत आल्याच्या नंतर जो लाभ झाला तुझी संगती म्हणतात देवा तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. कारण निश्चिंतता ही फक्त परमार्थामध्येच आहे बाबा, आलं का लक्षात. प्रपंचामध्ये सगळं असणार काय चिंताच आहे. खरं जर पाहिलं तर प्रपंचामध्ये तुम्हाला आम्हाला लागत आहे काय सांगा बरं. काय असणार आवश्यकता? 3च गोष्टीची आवश्यकता आहेत, अन्न वस्त्र निवारा, आणि लागलं तर मोठ्या किंवा बारक्या पिनचं चार्जर. याच्याशिवाय दुसरं काय लागत आहे का? मला सांगा कोणाला या गरजा असणार आज नाही सांगा बरं. अन्न करता एखादा माणूस अशा आता 15-20 वर्षामध्ये मेलेला ऐकलं का तुम्ही? अन्न एवढं वाटलं व्हायले बाबा सध्या, भगुनेच्या भगुने भात असणार नालीत आहेत, एवढं अन्न आमच्याकडे शिल्लक आहे का नाही. सध्या अन्न कोणाला कमी नाही आहे, पण चिंता कोणती असायला पाहिजे? अन्नाची, आहे का नाही. दुसरी, घराचं जर बघितलं निवारा, घर प्रत्येकाला मोठमोठाले घर आहेत बाबा. राहण्याकरता राहिला का तो काळ पहिला, कुडाणाची घरं होती, हे का नाही, छपराची घरं होती, सगळ्याला घरं सुद्धा आहेत. आणि तिसरी गरज सांगितली माणसाची, अंग झाकण्याकरता जे वस्त्र लागत आहे ते वस्त्राची कमतरता आहे का? एक काळ होता बाबा जुना, आहे का नाही, त्यावेळेला तुमच्या काळामध्ये 3-3 माणसामध्ये एक शर्ट होतं का नाही बाबा? होतं का नाही? खोटं बोललो खरं बोललो, खरं सांगा, होतं का नाही? 3-3 माणसामध्ये एक शर्ट होतं, आणि ते शर्ट धुवून असणार गावाला न्यायचं महाराज. माता माऊल्यात सुद्धा तसंच होतं. दांडी करू असणार सर्वांनी लुगडे नेसले रे. पण आज आहे का तो प्रसंग? नाही. ते दिवस आहेत का? आज प्रत्येकाला 8-8, 10-10 तरी असणार शर्ट असते. प्रत्येकाला किती? 8-8, 10-10 शर्ट आहेत महाराज आज रोजी, आहे का नाही. माता मंडळीला तर सांगायचं काम तुमचं नाही सांगितलेलं बरं रे बाबा. कपाट उघडलं, भडाभड साड्या अंगावर पडे, मग सांगायला रे बाबा मी तुमचं एवढं असणार. हे बघा, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे. मग आपल्याला चिंता करायचं काय काम आहे बाबा? आहे का काही चिंतेचं काम? काही कारण नसताना प्रपंचामध्ये चिंता, माणसाची प्रपंचातली चिंताच संपत नाही. हा काय पण नाही.
चिंता जर कुठं संपत असेल आणि निश्चिंतता जर कुठं प्राप्त होत असेल तर ती परमार्थामध्ये होत असते. आता निश्चिंतीने आता मी परमार्थामध्ये आहे. विसावा फक्त परमार्थामध्ये आहे. आपण प्रपंच करीत असताना कुठल्या प्रकारचा विसावा आपल्याला प्राप्त होणार नाही, म्हणून तर शेवटला विसावा देतात बाबा. पण ते विसावा खंदेकऱ्याला आहे का त्याला आहे का? विसावा कोणाला आहे? प्रपंच करीत असताना माणसाला जन्मभर विसावा नाही आणि त्याची चिंता निश्चिंतता होऊ शकत नाही. निश्चिंतता परमार्थामध्ये. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि कुंटलिया धावा, मग देवा तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. आताच तर आम्ही निश्चिंत झालेलो आहेत महाराज. निश्चिंत होण्याकरता नेमका असणार तुम्हाला असं काय लाभलं? नाही काय प्राप्त झालं की ज्याच्याकडून तुमची चिंता नाहीशी झाली? तुकोबाराय म्हणतात, बाबा माझ्या जीवनामध्ये मला ज्याची असणार त्या ठिकाणी प्राप्ती करायची होती ती गोष्ट प्राप्त झाली. अप्राप्ताची प्राप्ती आहे का नाही? कारण जो असणार कार्य करण्याकरता या ठिकाणी तुम्ही आम्ही आलेलो आहोत ते कार्य माझं आज पूर्ण झालं. खऱ्या अर्थानं संसाराची चिंता करायची तुकोबारायला गरज नव्हती, केली बी नाही कधी, आहे का नाही? त्यांना एकच चिंता होती, कोणती? की मला असणार कधी भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल आणि ती प्राप्ती झाली म्हणून माझी चिंता नाहीशी झाली. हरी आला आणि मग कैसी. आता असणार चिंता करण्याचं कारण नाही का? कारण तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. मग नेमकं काय झालं तर महाराजांना सांगितलेलं ना, अनुभोग सुखाचे सोहळे, हे का नाही? बघा परमार्थामध्ये जो खरा आनंद आहे, खरं जे सुख ज्याला म्हटलेलं आहे, प्रत्येक जण जे राबायला आहे कशा करता? सुखा करता. ते सुख प्रपंचामध्ये मिळू शकत नाही. प्रमाण कितीक सांगता येतील, आहे का नाही? दुःख बांधवडी संसार दुःखामुळं, कारण संपूर्ण संसार दुःखाचा आहे, तिथं सुख आपल्याला सापडणार नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जर कुठं होत असेल, सुख जर कुठं प्राप्त होत असेल, समाधान जर कुठं प्राप्त होत असेल तर ते या सत्संगामध्ये होत असतं. याकरता येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. या मार्गाने गेल्याच्या नंतर देवाचं सानिध्य लाभलं, चिंता नाहीशी झाली आणि कधी आम्ही नाही बघितलेलं आज आम्हाला प्राप्त झालं ते म्हणजे सुख.
ज्या सुखाकरता प्रत्येक जण तळमळ करायला लागलेला आहे ते सुख आज मला मिळालं म्हणून नाही देखील ते मिळे. आणि भोग त्याच वेळेला भोगायला भेटतो ज्या वेळेला परमार्थात आल्याच्या नंतर. प्रपंच करीत असताना तुम्हाला सुख फक्त आभास होईल, सुखाचा सुख मिळणार नाही. सुख पाहता आणि दुःख पर्वता एवढं दुःख प्रपंचात आहे, पण परमार्थात आल्याच्या नंतर खऱ्या सुखाचा आनंद भेटतो. बाबा सदा नाम घोष आणि तेने सदाच. हो हो छान प्रमाण दिलं त्यानं. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोंदला आगे पुढे, आहे का नाही. कारण हा व्यवहारच सुखाचा आहे ना. परमार्थ म्हणजे सुख प्राप्ती करता असणार. एकदा हरी भेटला भगवंत प्राप्त झाला खऱ्या अर्थानं आपला आजी संसार सुफल झाला गे. आणि तेच संसार आहे. संसार म्हणजे बाकीचं काही नाही. आपल्याला संसार म्हणलं की एकच डोळ्यासमोर येतं महाराज, बायका पोर गाडी बंगला, हे संसार नाही, आहे का नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात आगा उपजने आणि म्हणे हे साथची मानणे आणि याशी जीव लोक म्हणे. जन्माला येणं आणि मरणं ज्या दिवशी, आहे का नाही, जन्माला आलो त्याचं असणार सार्थक झालं रे झालं खऱ्या अर्थानं काला त्याच दिवशी झाला. विठाला मग नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबरायानं दृष्टांत देऊन सांगितले महाराज घरी काय होतं से सर्व एक दृष्टांत देऊन सांगितले महाराज घरी ताकाचे. घरी म्हणजे काय, हा जो संसार आहे ना इथं ताकाचा सरोवर. ताक म्हणजे काहीच नाही, फुलचट पाणी, त्याच्यात काही आहे का, आहे का नाही. ज्याच्यातलं लोणी काढून घेतलंय हे बघा तसा संसार आहे. संसारामध्ये ते संसार सुख भोगीत बी नाही आणि दुसऱ्याला भोगू देत नाही. ते दावेदार म्हटलेले महाराज. संसार कसा आहे, एक दावेदार आहे. दावेदार म्हणजे फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. मग देवा तुझं सानिध्य लाभलंय ना, घरी ताकाचे सरोवर. ते असणारा संसार आम्हाला कसा आहे, फलकट आहे. म्हणून आता देवा आता तुझी संगती आम्हाला लाभल्या कारणानं हे जे प्राप्त झालेलं आहे आता तो आम्हाला हाकलून जरी दिलं ना तरी आम्ही जाणार नाहीत अभंगाचं शेवटचं चरण.
सर्वांना एकदा विनंती, सर्वांनी हात वर करून एकदा टाळी वाजवा महाराज, कारण आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तनकार महाराज बांधलेला असते काय, कशानं? साखळदंडानं नाही. काय करावं लागते? आपला नियम आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र थोडं का होईनं वर्णन करावं लागते. हे का नाही? चरित्र ते केले देवे, कारण भगवान परमात्मानं अनेक अवतार घेतले हा, पण फक्त श्रीकृष्ण अवतारातलं चरित्र असणारं काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करायचं सांगितलं. बाबा दुसरे चरित्र सांगितले का? नाही. देवानं अनेक अवतार घेतले, अनंत अवतार घेशी अवताराच्या राशी, आहे का नाही? त्याच्यामध्ये नाथ श्रीमद भागवत ग्रंथानं 24 अवतार सांगितले. नाथ बाबानं बागुलामध्ये 10 अवताराचं वर्णन केलं, पण त्यापैकी परिपूर्णतम असलेला अवतार म्हणजे तो श्रीकृष्ण अवतार. त्या अवतारात बी भगवंतानं चरित्र करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी केलं, पण कुठलं बी चरित्र वर्णन करायचं नाही सांगितलं. कोणत्याही अवस्थेतलं चरित्र वर्णन करायचं नाही सांगितलं. कोणत्या अवस्थेतलं सांगितलेलं आहे? हे दशे चरित्र केले नारायणे, हे का नाही? रांगता गोधने, याच दशेमध्ये केलेलं चरित्र. महाराज हे चरित्र जर आपण ऐकलं तर निश्चित आपल्याकडून जे कळत न कळत झालेलं जे पातक आहे ते संपूर्ण पाप असणारं जळून भस्म झाल्याशिवाय राहत नाही. जळती दोषाचे शुद्ध होते नारे नर, कशानं? गाती ऐकती सादर आणि पवित्र ते हरिकथा. भगवान परमात्म्याचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकलं रे ऐकलं की आपल्याकडचं जे लहान सहान झालेलं संपूर्ण पातक हे नाहीसं होते. तो म्हणताना बरं झालं गाड्या सांगितलंस तो, आता वर्षभर असणारं पातक करायचं आणि वर्षाच्या कडीला एकदा कीर्तन ऐकायचं जमन का? नाही. आता सर्वांना माहीत झालं, इथून पुढे आपल्याकडून पाप होणे याची दक्षता घ्यायची. विठाला भगवान परमात्मा अवतार घेत असतो. ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवंत अवतार घेत असतो. धर्मरक्षावया, हे का नाही? किंवा 4थ्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अव्यथानाम अधर्मस्य तदात्माना. पण कशा करता? साधूचं रक्षण करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टाचं निर्दळन करण्याकरता भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवताराला आलेले आहेत. काय पुण्य केलं असेल त्या नंदबाबानं, काय पुण्य केलं असेल त्या यशोदेनं, काय पुण्य केलं असेल देवकी मातेनं, काय पुण्य असेल त्या वसुदेवाचं बाबा, काय गोपाळाचं पुण्य असेल, काय गवळणीचं पुण्य असेल. आज असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः त्यांच्या सानिध्यात राहतो आणि त्यांना असणार देवाची संगती लाधते. हे पुण्य बिगर होत नाही बाबा, ऐका ना. सत्संग असेल हा पुण्य बिगर होत नाही. देवाचं नाव मुखाला येण्याकरता सुद्धा अनंत जन्मीची पुण्य सामग्री लागते. त्यावेळेला देवाचं नामचिंतन मुखाला येत असतं बाबा, उगच नाही. बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठली आवडी, काय पुण्य त्यांच्या घरी आज भगवान परमात्मा अवताराला आले. आणि गोकुळामध्ये भगवंत यशोदेच्या घरी त्या ठिकाणी असणारं रांगू लागले. रांगत आपल्या लेकरायचं रांगणं याच्यात लय फरक आहे बाबा, अलग लक्षात. श्रीकृष्ण जे रांगत होते त्याचं रांगणं वेगळं आहे. आपले जे लेकरं रांगत आहेत यांचं रांगणं वेगळं आहे. आपले लेकरं तर आता रांगच न झाले, डायरेक्टच चलायलेत महाराज. कारण ते आता ते निघालं ना, ते चलायचं काय म्हणते त्याला, ते गाडा आहे का नाही, त्याच्यामध्ये डायरेक्ट चालायला लागलेले आहेत. पण श्रीकृष्ण भगवंत रांगू लागले. आणि रांगत असताना देवानं अनेक अशा प्रकारच्या खोड्या घरचे घरी केलेल्या आहेत. रांगत रंगणे चोरी तोलोने धावणे धरित गवळणी बांधित चरणे देते गारहाने यशोदे साजनी. गारहानं असणार आमच्या सर्व गवळणींना घेऊन यायचं आणि त्या यशोदेला सांगायचं, यशोदे तुझा असणारा कृष्ण त्या ठिकाणी रांगत असताना खोड्या करायला आहे. ऐका, भगवंत घरातले घरात खोड्या करू लागले. दह्या दुधाचं असणार ओलथायचं पाडायचं. पण भगवंत ज्या वेळेला रांगत असताना घरी चोऱ्या करायचे, खोड्या करायचे. देवाला एके दिवशी वाटलं आपल्या आईचं प्रेम आपल्यावर जास्त आहे का संसारावर जास्त आहे बघावा. देव परीक्षा घेत असतो दादा, ऐका ना.
आणि त्याच्या जर परीक्षेमध्ये जर आपण उत्तीर्ण झालोत ना तर मग देताना काय देईन सांगता येत नाही. ज्या ज्या वेळेला तुम्ही परमार्थाला लागताना त्या वेळेला देव परीक्षा घेत असतो. आणि परीक्षा ही सोन्याचीच असते, परीक्षा लोखंडाची घ्यायचं काम नसते. देव आपल्या भक्ताची परीक्षा घेत असते. पण म्हणले महाराज काय सांगावं, नेमकं परमार्थाला लागलो आणि कसे काम उलटेच व्हायला लागलेत. उलटे होत नाहीत, ते परीक्षा घेत असते. कोण? भगवंत परीक्षा घेत असतो. आणि एकदा परीक्षेत जर तुम्ही पास झाले तर मग ते काय देईन ते सांगता येत नाही बाबा. पांडवाची परीक्षा घेतली देवानं, हे का नाही, पण देताना असणार परीक्षा घेत असतो. आईची परीक्षा घेतली. माझ्या आईचं प्रेम दुधावर आहे का माझ्यावर आहे. मांडीवरती भगवंत स्तनपान करीत झोपलेले होते. त्यावेळेस अग्नीला असणार त्या ठिकाणी काय केलं, थोडं आज्ञा दिली, म्हणजे व्हा थोडं प्रज्वलित. अग्नी प्रज्वलित झाली आणि दूध असणार तपायला लागलं. जसं दूध तपलं तसं असणार ते वरचं जे आलेलं होतं काय म्हणते त्याला, साय. ती साय ओतू जाऊ लागली. आईची नजर त्या साईकडे गेली. आईनं पटकन कृष्णाला उचललं, खाली ठेवलं आणि तिकडं पळाल्या. दूध ओतू गेलं तर हरकत नाही, पण दुधावरली काय जाऊ नये, साय. कारण माता माऊलीला 2-4 गोष्टी फार आवडतात. शेण, साई, उतरंडन, जावाई. नाकाचा मोती ठेवी गहाणन, राखी जावायाचा आवडत्यात महाराज. त्या साई करता ज्या वेळेला आई साहेब पळू गेल्या त्यावेळेला कृष्णाच्या लक्षात आलं. भगवंत म्हणले, आई त्या दुधावर तुझं प्रेम आहे. दूध म्हणजे संसार आहे. आणि जो मांडीवर झोपलेला साक्षात ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा आहे. माणसाला देव जास्त आवडते का संसार बाबा? काय आवडते? संसार जास्त आवडतो, देव असणार तेवढा नाही. देवाच्या लक्षात आलं, हे का नाही. अनेक खोड्या भगवंताने केल्या. त्याच्या खोड्या असणार आपल्या वस्तू काय वर्णन करता येणार आहेत महाराज. भगवान परमात्मा लहानाची मोठे होऊ लागले, हे का नाही, चालू लागले. चालत असताना देवाच्या लक्षात आलं आता घरातल्या खोड्या बस करावा म्हणजे, हे का नाही. म्हणून बाहेर आले. आणि बाहेर येऊन महाराज लहान लहान लेकरं, हे 2 पोरं आहेत ना, हे पोरं इकडे अरे तो नाव का इकडे हे बघा, हे अशी लेकरं जमा केली. तू बी ये बाबा ये इकडे. हे बघा, हे अशी लेकरं जमा केली 2 पोरं, आहे का, कशी गुटगुटीत दिसायले. पण त्या लेकराईकडे बघितलं बाबा, त्या लेकराईची सगळी जी असणारे अशी गालं होते ही बसलेली होती. तुमची बरी दिसाय बसलेले होते महाराज. का त्याला विचारलं, का रे तुम्हाला घरी सगळं आहे, आपल्या गोकुळामध्ये एवढ्या गायी येतात? म्हणले हो. मग एवढ्या गायी असताना तुमच्या तब्येती अशा कसं काय झाले रे? माझ्यासारख्या सगळं खालाय, दही दूध काय कमी बाबा गोकुळात, दही दूध तूप लोणी सर्व काही असताना नेमक्या तुमच्या तब्येती अशा कशा झाल्या? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, कृष्णा घरी सगळं आहे रे, हे का नाही, पण ते सगळं कुठं जाते? मथुरेला जाते. मग आपल्याला काहीच नाही म्हणले, फक्त ताक आहे खाण्याकरता. म्हणले असं? म्हणले हो. मग तुम्हाला जर असणार पोटभर खायचं असेल तर एक काम करता का, भगवंत म्हणतात बाबा माझ्या पाठीमाग या पोटभर खाण्याकरता देतो. देवाच्या पाठीमाग जर गेलं ना बाबा तर पोटाला पोटभर भेटतो, आहे का. देवाच्या मागं जाणं म्हणजे धर्मानं चाला, नीतिमतेनं चाला, आहे का. ज्या वेळेला आपण असणार भगवंताच्या पाठीमागं जातो ना पोटभर खाणे. देव म्हणतात या माझ्या पाठीमाग याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, मग आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तोरी. फक्त एक काम करा, हळूहळू चाला आणि कोणाशी न बोला. पेंद्या म्हणला कृष्णा नेमकं आपल्याला काय करायचं? म्हणले काही नाही, मी सांगतो ते सोबत घे. काटे घे, सराट्या घे, काठी घे, नाही का नाही. पुन्हा वस्त्रगाळ केलेली माती घे. ते म्हणले कशा करता? ते म्हणले आपल्याला आता चोऱ्या करायच्यात. नीट ऐका बरं का, देवानं चोऱ्या केल्या पण कशाच्या केल्या हे ऐका. काही वेळेला असणार माणसं देवाला आक्षेप घेतात त्या देवावरती. म्हणजे तुमच्या कृष्णाने चोऱ्या केल्या, अरे पण देवानं चोरी केली पण कशाची केली हे ऐका. चित्त चोरी येले, आहे का नाही. भगवान परमात्म्यानं चित्ताची चोरी केलेली, कारण देवाला भक्ताचं चित्त फार आवडतं महाराज. आणि चित्ताला नवनीताची उपमा दिलेली, मृदू सभाय
नवनीत अंतैसे सज्जनाचे चित्त कायचे त्या चित्ताची चोरी केली हरीने माझे हरिले चित्त आणि भार वित्त विसरली भगवान परमात्म्यानं चोऱ्या केल्या गोकुळामध्ये पण दही दूध तूप लोणी असणारं चोरण्याकरता सांगितलं घ्या वस्त्रगाळ केलेली माती घ्या खडे घ्या सराटे घ्या पेंद्या जरा बोबडं होतं पेंद्या म्हणला कृष्णा ऐक ना ही वस्त्रगाळ केलेली माती कशाला रे ते म्हणलं आता आपल्याला चोरी करायची चोरी केल्याच्या नंतर जर गवळणी पाठीमागं लागल्या तर त्याच्या डोळ्यामध्ये ही माती काय करायची फेकायची ते म्हणला मग त्या जर चष्मे घालून आल्या तर मग कसं करायचं ते म्हणले आगावपणा करू नको मग असणार ही सराटी फेकायची सराटी फेकल्याच्या नंतर त्याला पुढे येता येणार नाही आणि भगवान परमात्म्यानं चोऱ्या केल्या महाराज वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या केल्या काय त्याच्या खोड्याचं वर्णन करता येणार आहे मग त्या खोड्या केल्याच्या नंतर सर्व गवळणीनं एकत्रित यायचं आणि यशोदेचं असणार येऊन घरानं सांगायचं त्या यशोदेला असणार गवळणी येऊन सांगायच्या हे यशोदे तुझ्या कृष्णानं खोडी केली ऐक ना तुझ्या कृष्णानं आमच्या घरी चोरी केली पण जगातली अशी कोणतीच आई नाही बाबा आपल्या लेकराची खोडी कबूल करणारी आई आणखीन तरी जन्माला याची आईला कसं लेकरं असू दे आपला बाब्याच असते आमच्या यशोदाई साहेबांना सांगायचं बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे ग बाळ अंगणे ग माझ्या खेळ का लटक्याच घेता आळगे गोकुळच्या नारी त्यानं सांगायचं माय खरंच चोरी केली ग त्यानं पुन्हा यशोदाई साहेब म्हणायच्या हा तुम्ही लपवून याचा भवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही लपवून याची गोटी आळ घेता जग जेठी तुमची एवढीच संगत खोटी गे गोकुळच्या नारी त्यानं सांगायचं यशोदा म्हणा कृष्ण खोड्या करताय म्हणले हो मग एक काम कर काय रंगे हात ज्या दिवशी पकडून देशील त्या दिवशी मी बी म्हणे की माझ्या लेकरानं खोडी केली म्हणून सगळ्या गवळणीनं चॅलेंज करायचं महाराज आज कृष्णाला पकडल्याशिवाय राहत नाही विचार करा बाबा हा भगवान परमात्मा आणखीन कोणाच्या हातात आला नाही येईल का त्याला हातात आणण्याकरता त्याला पकडण्याकरता बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले बाबा बऱ्याच जणांच्या जटा जमिनीवर टेकल्या काही जणांच्या दाड्या जमिनीला टेकल्या नखाईच्या चुंबडी झाल्या काय नाही केलं यायच्या करता देव असणार त्याच्या स्वप्नात सुद्धा आला नाही पण लोकांच्या अंगात घुसतू कसा ऐका ना आला का निळोबरायानं सुंदर वर्णन केले याची लागी भो त्याची येले भोग याची लागी वो केले नाही काय नाही केलं देवा करता याची लागी संसार त्याजीला याची लागी निज धर्म अनुष्ठीला आहे का नाही एवढे कार्य करून असणार आमच्या स्वप्नात देवाला नाही तो देव या गवळणीच्या सहजासहजी हातात सापडन का नाही सापडायचं म्हणजे त्याच्या सानिध्यात खेळला ती त्यांची भक्ती होती महाराज पण त्या म्हणायच्या आम्ही असणार काही करून देवाला पकडू पण देव नाही पकडल्या जाणार बाबा चॅलेंज करायचं यशोदे तुझ्या कृष्णाला आज रंगे हात पकडून देतोय कृष्णा काय माझ्या घरी ये म्हणली माझ्या घरी नाही जर तुला रंगे हात पकडून देईन तर मला बी वाघेन म्हणतेत म्हणली ये घरी देव म्हणला आज दिवसाच हिच्या घरी दिवसा चोरी करायची हे का नाही ही सासू म्हणणारी बसली होती शेजारणीच्या इथं गप्पा मारीत सुनबाई घरी होत्या भगवंत गेले आणि गेल्याच्या नंतर देवानं असणार त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी खाला प्रारंभ केला खाल्लं तर खाल्लं सुनबाईला म्हणला दारात बस ऐका दारात सुनबाईला बसवलं भगवंत आले लोण्याचा गोळा घेऊन तिच्या बी तोंडाला लावला कोणाच्या सुनबाईच्या हे का नाही तितक्यात सासूबाई आल्या आणि तीच तोंडाला लागलेलं लोणी बघितलं म्हणल्या का ग दही दूध तूप लोणी पारतंत्र्यात जीवन आहे महाराज दही दूध तूप लोणी तुम्ही खाता आणि नाव कोणाचं घेता त्या कृष्णाचं ती म्हणली आत्या इमानदारीनं सांगते म्हणली माईच की बा आणखीन ते घरातच आहे कुठे तिचे चोर आहे का सासूबाई असं वा टाळ्या वाजवा महाराज मर्दंगाचार्य करता वा सासूबाई आत्याबाई का
चोर असणार घरात शिरलाय. दाखविला महाराज भगवंताला पकडलं हाताला आणि ज्या टायमाला घेऊन येऊ लागल्या ना कुणाला कृष्णाला, पण तो हातात येतो का हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याशी धरू हा कैसा येईल हातागे. भगवंतानं तोपर्यंत हातात पकडलं महाराज, एका हातात गाडगं पकडलं आणि ती माता माऊली येऊ लागली. पण येत असताना रस्त्यानं ज्या टायमाला 4-2 वरिष्ठ माणसं समोरून येऊ लागले, एका हातात गाडगं होतं, एका हातात कृष्णाला पकडलेलं होतं, पण डोक्यावरचा जे पदर होता बाईचा थोडा असणार खाली आला होता. बाईला वाटलं डोक्यावर पदर घेणं गरजेचं आहे, म्हणून आता नेमकं गाडगं सोडून द्यावं, आता फुटत आहे. मग कृष्णाला सोडून देऊ म्हणली आणि पटकन धरू, पदर डोक्यावर घेऊन पटकन धरू म्हणून कृष्णाला सोडलं, पदर पटकन हातात डोक्यावर घेतला आणि पुन्हा कृष्णाला धरलं. कृष्णाने तितक्यात आपल्या हातातला हात काढून घेतला आणि तिच्यात नाताचा हात तिच्या हातात त्याला. चालली दिंडी पुढे. ते पोरग म्हणते माय मला कुठं नाही आली, गबस म्हणली मेल्या दर्या. आता असणार यशोदेला सांगते, रंगे हात पकडलंय तुला, आली दारात हाक मारली यशोदे काय बाहेर ये. तवरक्त ह्यो बाबा दुसऱ्या गलीनं गेला आणि यशोदेपाशी जाऊन बसला. कृष्णाला म्हणते यशोद्या कृष्णा काय दारात कोण आलंय बघ बरं. ते म्हणला ज्याला बोलिले त्यानंच गेलं पाहिजे. हाक कोणाला मारली तुला, तुझा आहे म्हणला. यशोदा साहेब बाहेर आल्या, कृष्ण तिच्या जवळ दिसायला. हिनं पाहिलं कृष्णा काय तू तिथं आहेस वय, ते म्हणला हो. माय म्हणली मग इथं कोण आहे म्हणून माग कळून बघितलं तर आणि मेल्या दर्या तू आहेस वय, मग मला अदुगरच मारत. ते म्हणला माय साऱ्या वाटणं बोंबलू बोंबलू सांगायलो तुला की मी आहे म्हणून, पण तू ऐकलं का नाही. हा असणारा कसा हाताला येईन दादा, सांगितलं ना हा ब्रह्मविद्येचा जनिता, हा भगवान परमात्मा हाताला येणार नाही. अशा अगणित खोड्या भगवान परमात्म्याने केल्याच्या नंतर यशोदा साहेबांनी सांगितलं कृष्णा आता तू खरोखर खोड्या करायला लागलेला आहे, आता असणारं खोड्या करणं बंद कर आणि आता सरळ असणारा तो शाळेत जायचं. तवाची शाळा म्हणजे आहे का नाही. भगवान परमात्मा गायी चारण्याकरता असणारं वनामध्ये गेलेले येतं. देवानं अनेक अशा प्रकारचं असणारं वृंदावनात सुद्धा चरित्र केलेले गायी राखल्या महाराज. पण बघा प्रत्येक भगवंताच्या चरित्रामध्ये अध्यात्म आहे, पण आपल्याला कथा स्वरूप आवडतं, ओरिजिनल चिंतन आहे बाबा. गायी कोणत्या राखल्या देवानं, गोनाम इंद्रिय आहेत आपली जी असणार 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11 मन चित्त बुद्धी अहंकार आहे ना, हे संपूर्ण असणार त्या ठिकाणी या इंद्रिय म्हणजे गाय रूपी येतात. या गायी भगवान परमात्माच राखू शकतो, इंद्रिय तुम्हाला आम्हाला आवरत नाहीत. म्हणून तर तो कोबर आहे म्हणले देवा बाकीच्या गायी तरी आम्ही असणार त्या ठिकाणी वळती देऊ शकतो, पण एक गाय अशी आहे कोणती मनेरी नावाची गाय, त्या गायीचं असणारं संरक्षण तिची वळती असणार तू आण. म्हणून भगवान परमात्म्यानं त्या गायी आणायच्या. अनेक अशा प्रकारचे खेळ खेळले भगवान परमात्म्यानं. पण ऐका ना भगवान परमात्म्यानं खेळ खेळत असताना त्या ठिकाणी धर्माचं रक्षण केलेलं आहे, धर्म कार्य केलेलं आहे. आणि धर्म या ठिकाणी धारणा करूनच टिकवतो. धार यती इति धर्म हा असं म्हटलेलं आहे. धर्म धर्म म्हणजे धारणा धरा, सर्वांनी एकत्रित या. भगवंतानं जे गोवर्धन उचलला नखाच्या असणार करंगळीच्या नखावर, पण ते खरं जर पाहिलं तर उचलला कोणी एकट्या देवानेच उचललेला आहे. पण निमित्त मात्र कसे होते, सगळेजण होते का नाही, काठ्या घेऊन सगळेजण होते. म्हणून हे डोंगर जर उचलायचा असेल कोणताही धर्माचं रक्षण करण्याकरता, तर त्याकरता सर्वांनी एकत्रित यावं लागतं बाबा. आणि सर्वांनी एकत्रित येऊनच असणार त्या ठिकाणी धर्माचं कार्य होऊ शकतं. म्हणून धारणा धरा. भगवंतानं अनेक अशा प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळून खेळून ज्या वेळेला गोपाळ दमले महाराज थकली, सांगितलं खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता सांगितलं कृष्णा आता खेळ मोडा म्हणले, ऐका नाही एक काम करा आता भूका लागल्यात. मग आणा म्हणले आपल्या आणलेल्या शिदोऱ्या. सर्वांनी आणलेल्या शिदोऱ्या ज्या होत्या ते एकत्रित केल्या. भगवान परमात्मा अश्मी गोल स्वरूपामध्ये बसले. आपले गोपाळ जे होते ना सगळे गोल स्वरूपामध्ये बसले. भगवान परमात्मा मधामध्ये बसलेले. भागवतामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे महाराज त्याच्यामध्ये. टाका विभ्रत वेणुज फलपथयो शृंगवेते चकक्षे वामे पानु मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्य स्वपिर सुरदो हासयन् नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भुक्पाल केली गोपाल हरि विठ्ठल या ठिकाणी जसा काला गोपाळांनी केला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला, तोच काला तुम्हाला आम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. ज्ञानेश्वर
अशिंकेला वियले भावाचे जरी हारे पुष्या भावा झारे दोहीचा कोपरा हारे भरे हाथ को पावन सवने दिलो हारे धरला कृष्ण मनी अवभाजने प्रकाश वैष्णव नाही विचारला राम
ते धन्य जाना रोगोनी अवतार चलो तेराना बेटी बेटी शब्द हरे आरमाना सरोवर में जाना समाधो जाना प्रसन्न हो आशीर्वाद देला धर्म वराचा